दिल्लीऐवजी दहशतवाद्यांचं टार्गेट दुसरंच असल्याची धक्कादायक माहिती समोर। स्फोटामध्ये 12 निष्पापांचा बळी, एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही, गृहमंत्री अमित शहांनी ठणकावलं। दिल्ली स्फोटामागे 6 डॉक्टर असल्याची खळबळजनक माहिती समोर। आत्मघातकी हल्ला करणाऱ्या डॉक्टर उमरचं फरीदाबाद टेरर कनेक्शन समोर आलंय। फरीदाबादमधनं मोठ्या प्रमाणावरती अमोनियम नायट्रेटसह स्फोटकं जप्त झाली। दिल्ली स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या कारचे धागेदोरे शोधण्याचं तपास यंत्रणांपुढे आव्हान। सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू, बनावट कागदपत्रांच्या आधारे कार खरेदी झाल्याचं समोर। नगर परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये पवार काका पुतण्याची एकी, तर सुनील तटकरेंची महायुतीसाठीच बॅटिंग। मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर, 227 पैकी 114 जागा महिलांसाठी राखीव। सर्वच पक्षातल्या अनेकांचा पत्ता कट होणार। कोल्हापूरच्या नागाळा पार्क भागामध्ये बिबट्याचा धुमाकूळ, मोठ्या मुश्किलीनंतर बिबट्या अखेर जेरबंद। अग्निशमन दल आणि पोलिसांची पुरे वाट। बिहारमध्ये दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान पूर्ण, 5 वाजेपर्यंत 67.14% मतदानाची नोंद। सगळ्या एक्झिट पोलनुसार एनडीएला कौल, 14 नोव्हेंबरच्या निकालाकडे आता देशाच्या नजरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।